टीव्ही सत्यमेव व्रतम। हिंगोली जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचे विधानसभा म्हणजेच कळमनुरी विधानसभा। कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहणाऱ्या कळमनुरी विधानसभेत अनेक मतदार उभे आहेत। या उमेदवारांमध्ये महाराष्ट्र स्वराज्य पक्ष परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी उमेदवार शिवाजी सवंडकर यांची प्रचारात घोडदौड सुरूच असून आज शिवाजी सवंडकर यांनी कळमनुरी मतदारसंघात कुटुंब संवाद दौरा काढला। मागील जवळपास 30 वर्षाच्या समाजकार्यात अग्रेसर असणारे शिवाजी सवंडकर हे अत्यंत मनमिळावू आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व आहे। कळमनुरी मतदारसंघात इतर उमेदवारांची चर्चा जास्त होते, मात्र प्रचारांमध्ये आणि मतदारसंघात शिवाजी सवंडकर यांची चर्चा ही जोरात आहे। शिवाजी सवंडकर हे प्रचारानिमित्त संपूर्ण कळमनुरी मतदारसंघ पिंजून काढत आहेत। शिवाजी सवंडकर यांनी बाबळी, तुपा, दगडगव्हाण, पारडीमोड, कोंढूर, चाफनाथ, सालेगाव, मेसगव्हाण, कवडा, किल्ले वडगाव, शिवणी बुद्रुक, झरा, माळेगाव, चिंचोली, दिग्रस, सांडस, रूपूर, पोत्रा, लिमटोक, रुद्रवाडी आदी गावचा दौरा केला असून मतदारसंघात शिवाजी सवंडकर यांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे। याला माझा मानाचा मुद्रा। आज महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होत असल्या त्यामध्ये कळमनुरी विधानसभेमध्ये मी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या तिसऱ्या आघाडीकडून उभा आहे आणि आजच्या घडीला जे राजकीय लोकांची तालुक्यात जिल्ह्यात घोडदौड चालू आहे त्यांना तालुक्याच्या विकासाचं अर्थकारणाचं काही देणं घेणं नाही, कारण अर्थकारण तर त्यांनी बिघडून टाकलं, पण तालुक्याच्या समस्या रस्त्याच्या, पाण्याच्या, बेरोजगारीच्या पण बिघडून टाकल्यात। त्यासाठी मला येणाऱ्या 20 तारखेला महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे सप्तकेंद्राच्या पेनाच्या समोर बटन दाबून प्रचंड मताने विजय करावा, कारण ही पेन ही परिवर्तनाची पेन आहे, बाबासाहेबांची पेन आहे। त्या बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितलं होतं की राजा आता मतपेटीतून येणार आहे, राणीच्या पोटातून जन्मणार नाही। त्यासाठी सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो की बाबासाहेबांचे काही आपण गुण आपल्या अंगी घ्यावे आणि त्यांनी त्यांचा अपमान झाल्याच्या नंतर खुर्चीला लात मारली, पण आताचे नेते लाता मारल्या तरी खुर्च्या सोडायला तयार नाहीत, कारण त्यांना वाटतं की पैशाची ताकदीची मस्ती आहे आमच्यात आणि याच्यावर काही करू शकतो, पण ते जनता त्यांच्या या मस्तीला जिरवल्याशिवाय राहणार नाही। मी एवढं बोलून माझ्या प्रिय मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो आणि मला प्रचंड मताने निवडून द्यावे ही त्यांना विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत। प्रिय मतदार बंधू भगिनींनो नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय। आज कळमनुरी विधानसभा मतदारसंघात मी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीने शिवाजी बाबूराव सवंडकर उभा आहे। मला या मतदारसंघातून प्रचंड मताने विजय करावे मी असे मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो आणि आमचा आजचा महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारा नाही राहिला, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात त्यावेळा बिकट परिस्थितीसुद्धा असताना एकही माणसानं शेतकऱ्यांना आत्महत्या केली नाही किंवा उपाशी राहिलेला नाही, पण आजचे नेते फक्त पैसे टाका आणि काढा याच धर्तीवर राजकारण चालू झालेलं आहे आणि हे इतर समाजाला घेऊन चालल्याचं त्याच्याकडे तर नाहीच, पण आज जी परिस्थिती आपल्या तालुक्यात आहे ही परिस्थिती जर अशीच चालू राहिली तर समाजात प्रचंड दरी निर्माण होईल आणि हे चुकलं का? जय जिजाऊ, जय शिवराय, जय संविधान। मी शिवाजी बाबूराव सवंडकर प्रिय मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो की मी कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी तिसरीकडून उभा आहे। मला येणाऱ्या 20 तारखेला 8 क्रमांकासमोर पेनीचे टोक या निशाणी